आजीच्या हातचे गरमागरम शेंगोळे कसे मस्त लागायचे ना. पण आता आजीला तर नाही म्हणू शकत मला शेंगोळे खायचेत. मग काय, मीच घेतलं पीठ मळायला. कोणतं पीठ, किती मीठ, किती तिखट याचं अजिबात टेन्शन नाही घेतलं. पीठ मळलं आणि 10 मिनिटं झाकून ठेवलं. मग घेतले शेंगोळे बनवायला. पटापट असे शेंगोळे बनवले. त्यासाठी आधन आधीच ठेवलेलं होतं. मग काय, बनवलेले शेंगोळ्यांना त्यात डुबवलं आणि मस्त शिजवलं. पूर कोथिंबीर पेरली आणि गरमागरम खायला घेतले. सेम आजीच्या हातची चव. आणि शिवाय काय टाकू, किती टाकू, कोणतं पीठ टाकू याचं असं अजिबात टेन्शन नव्हतं. चला तर माझे हुलग्याचे शेंगोळे तर बनवून झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर हे पीठ मागवायचं असेल तर तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा. तिथून तुम्हाला ऑर्डर करू शकता. ते बऱ्याच प्रकारची पीठं तुम्हाला प्रीमिक्स मिळणार आहे, जेणेकरून फक्त तुम्हाला मळा आणि तयार करा पदार्थ. अशा पद्धतीची प्रोसेस आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. रेसिपी